नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 याच्या अंमलबजावणी करता आता सुरुवात झालेली आहे आणि राज्यातल्या 11.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पहिल्या टप्प्याअंतर्गत ही कर्जमाफी होणार आहे आणि एकूण केवायसी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा 11.5 लाख शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यामध्ये केवायसी होणार असल्याची माहिती, केवायसी पूर्ण होऊन त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि एकूण राज्यातल्या 16,95,000 शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली, दुसरी, तिसरी ही यादी आलेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे अशा शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं आवाहन सहकार विभाग असेल, महाराष्ट्र सरकारच्या राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा करण्यात आलेला आहे आणि कर्जमाफीची पुढची यादी म्हणजे जी काही 2 लाखाच्या वरची शेतकऱ्यांची यादी असेल किंवा जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत परंतु त्यांची अद्यापर्यंत यादीमध्ये नाव आलेलं नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफीची पुढची यादी जवळपास 10 ऑगस्ट 2026 रोजी येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर जे शेतकरी नियमित रेग्युलर प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांचा प्रोत्साहनपर अनुदानाची यादी सुद्धा 10 ऑगस्ट नंतर येणार असल्याची माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे, त्यामुळे जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून केवायसी केलेल्या शेतकऱ्यांसाठी 7,000 कोटी रुपयांचा निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। हा निधी आता महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सहकार आयुक्त असेल, सहकार विभाग असेल यांच्या माध्यमातून अशी माहिती दिलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे किंवा 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत ही कर्जमाफी होणार आहे। आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कमेंट करत आहेत की सर माझं कर्ज 2018चं आहे, माझं कर्ज 2017चं आहे, माझं कर्ज 2015-16 किंवा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कमेंट करतात की 2019च्या अगोदरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? तर मित्रांनो, याच्यामध्ये स्पष्टपणे सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा जो 2 जूनला जी.आर काढला, त्यानंतर पुन्हा 15 जुलैला जो जी.आर काढला होता आणि 15 जुलैच्या जी.आरच्या दुरुस्तीमध्ये सरकारने दोन दुरुस्त्या केलेल्या ते तर तुम्हाला माहिती आहे की जे शेतकरी 2019च्या कर्जमाफीसाठी पात्र झाले होते किंवा ज्या शेतकऱ्यांना 2019 ची कर्जमाफी झाली होती त्या शेतकऱ्यांना अगोदरच्या जी.आर मध्ये फक्त 50,000 रुपयांची कर्जमाफी होणार असं घोषित केलं होतं, परंतु 15 जुलैला जी.आर बदलला, जी.आरच्या अटीमध्ये काही शिथिल केल्या आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगलं की ज्या शेतकऱ्यांना 2019 ला कर्जमाफी झाली होती, ज्या शेतकऱ्यांनी 2019 ला कर्जमाफीचा लाभ घेतला होता अशा शेतकऱ्यांना देखील सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत पूर्णपणे 2 लाखांची कर्जमाफी होणार असं सरकारने जी.आर मध्ये बदल केला आणि पुन्हा रेग्युलर शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा निर्णय बदलण्यात आला। 2025-26 किंवा 24-25 पर्यंत जरी तुम्ही कर्ज परतफेड केला असेल, तुम्ही जर रेग्युलर शेतकरी असाल तर तुम्हाला 50,000 रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळेल, म्हणजे 2026-27 ची अट शिथिल करण्यात आलेली आहे। पण हा नियम असा आहे की 1 एप्रिल 2019 पासून पुढचे कर्ज घेतलेले शेतकरी, तुम्ही जर तुमचं 1 एप्रिल 2019 च्या अगोदरचं कर्ज असेल, तुमचं 2018चं असेल, तुमचं 2017चं असेल, 16चं, 15चं, 14चं, 13चं किंवा 12चं, 2011 कुठलंही 2019च्या अगोदरचं कर्ज असेल तर ते तुमचं कर्ज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत बसणार नाही, तुम्ही त्या अंतर्गत पात्र होणार नाहीत। त्यामुळे ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची कर्ज 2018ची आहेत, त्यांची कर्जमाफीसाठी पात्र होणार का? तर नाही होणार। आता त्याच्यामध्ये एक अट आहे, तुम्ही जर 2018 ला कर्ज घेतला असेल, पुन्हा ते 2019 ला रिन्यू केलं, 2020 ला रिन्यू केलं, पण तेच कर्ज 2021 ला तुमचं थकीत पडलं तर ती कर्जमाफी होणार का? तर 100% होणार, कारण की थकीत पडलेली तारीख जी आहे ती 2021 ची आहे। मग बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची कर्ज जी आहेत 2018 लाच थकीत होती, 2017 लाच थकीत होती किंवा त्या शेतकऱ्यांचं कर्ज म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये थकीत पडले, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? तर नाही होणार। तुमची कर्ज 1 एप्रिल 2019 पासून पुढची थकीत कर्ज असली पाहिजेत। तुमचं जर 2018चं कर्ज थकीत असेल तर ते कर्जमाफी अंतर्गत तुम्हाला ती कर्जमाफी होणार नाही। आता मित्रांनो, कुठल्या कुठल्या बँकांच्या कर्जमाफीची आतापर्यंत यादी आल्यात किंवा
10 ऑगस्ट रोजी कुठल्या बँकांच्या कर्जमाफीची यादी येणार, ती बँकांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे. आता मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या सर्व याद्या आल्यात, सहकारी बँकांच्या काही प्रमाणात आल्यात, पण नॅशनल बँकांच्या, राष्ट्रीयकृत बँकांच्या याद्या बाकी आहेत. त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक, IDBI बँक, HDFC बँक किंवा ज्या राष्ट्रीयकृत बँक आहेत, ज्या शेतकऱ्यांनी आपलं सातबाऱ्यावरती कर्ज घेतलंय, क्रॉप लोन घेतलेला आहे आणि अल्प मुदतीचं कर्ज आहे, अशा अल्प मुदतीचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी 10 ऑगस्ट रोजी येणार आहे. पण 2 लाखांच्या मधल्या शेतकऱ्यांची यादी ऑलरेडी सरकारने जाहीर केली. 16,95,000 शेतकरी त्याच्यामध्ये आहेत. पण ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांच्या वरचं आहे, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज NPA मध्ये गेलेलं आहे किंवा 2 लाखांच्या वरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी अद्यापही येणं बाकी आहे, ती 10 ऑगस्ट रोजी येणार आहे. पण तुमचं जर कर्ज 2 लाखांच्या मधलं असेल, पण तुम्हाला अद्यापही कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं नसेल, तर 10 ऑगस्ट रोजी येऊ शकतं, परंतु शक्यता फार कमी आहे. आता ज्या कर्जमाफीच्या याद्या येणं बाकी आहे त्या 2 लाखांच्या वरच्या शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे कर्जमाफी संदर्भात ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे. एकूण 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. त्यापैकी 16,95,000 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले आहेत. 11 लाख शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेले आहे आणि त्या KYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून कर्जाचे पैसे जमा होणार आहेत. आणि आता उर्वरित जी कर्जमाफी आहे ती जवळपास अजून 15 ते 16 लाख शेतकरी त्या कर्जमाफीसाठी पात्र होणार आणि 20 ते 22 लाख जे शेतकरी आहेत तर ते प्रोत्साहनपर अनुदानासाठी म्हणजे 50 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र असणार आहेत. तर हे असा कर्जमाफीचा रोडमॅप आहे. कर्जमाफीच्या अंमलबजावणी करता राज्य सरकारने सुरुवात केलेली आहे. आता जसे जसे याद्या बनवण्याचं काम सहकार विभागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि जसजशी यादी बनवली जाईल तसतशी पोर्टलवर अपलोड केली जाईल अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाची अशी अपडेट कर्जमाफी संदर्भामध्ये होती. कर्जमाफी संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.